हल्लीचा समाज एक विचित्र वळणावर उभा आहे. हातात पदवी आहे पण डोक्यात त्याच्या विचार अजिबात दिसत नाही. मोबाईल मध्ये जोक शोधतोय पण मनात त्याच्या अजूनही अंधार आहे. जे लोक कधी धर्म काय असतो हे शिकलेच नाही ते धर्माच्या नावावर जगाला फसवण्याची तयारी ठेवताय. कोणी येतो स्वतःला भविष्यवेत्ता म्हणतो, तुमच्या दुःखावर उपाय देण्याच्या नावाखाली तुमच्या घरातील स्त्रीच्या सन्मानावरच डल्ला मारतो आणि सगळं पाहून म्हटलं जातं की बाबा नवसाला पावता. नवसाला पावतो की हवस उभगतो हा प्रश्न विचारण्याची हिंमत उरलीच नाही. नाशिकमध्ये घडलेली अशोक खरात प्रकरण ही फक्त घटना नाहीये, ती आपल्या समाजाच्या बेशुद्ध अवस्थेचा आरसा आहे. जिथे शिक्षण वाढतंय पण विवेक मरतोय, जिथे देवावर श्रद्धा ठेवायची तिथे माणसावर अंधश्रद्धा ठेवली जाते. जिथे धर्माने माणसं उंच व्हायला हवा होता तिथे धर्माच्या नावाखाली माणूस विकला जातोय. खरं सांगायचं तर दोष त्या ढोंगी बाबाचा अजिबात नाहीये, दोष त्या डोळ्यांचा आहे जे सत्य पाहायला तयार नाही. दोष त्या मनाचा आहे जे भीतीतून निर्माण होतात आणि दोष त्या समाजाचा आहे जो प्रश्न विचारणाऱ्याला चुकीचं ठरवतो. आज गरज धर्म वाचवण्याची नाही तर धर्माला अशा हरामखोर लोकांपासून वाचवण्याची आहे. नाहीतर उद्या कित्येक अशोक खरात जन्माला येतील. आज अनेक जण स्वतःला धार्मिक म्हणतात, मंदिरात जातात, उपवास करतात, व्रत करतात, पण धर्माचा खरा अर्थ कधी समजून घेतला का? व्रत उपवास करायलाच पाहिजे, त्याचा विरोध नाही, पण का करायचा हे समजून घ्यायला हवं. धर्म म्हणजे आचार आहे, विचार आहे आणि मानवतेचा खरा मार्ग आहे. आज समाजात एक वेगळीच प्रवृत्ती दिसते. कोणीतरी येतो स्वतःला भविष्यवेत्ता बाबा गुरु म्हणतो, तो लोकांच्या दुःखावर उपाय देण्याचं आश्वासन देतो, नशीब बदलण्याचं स्वप्न दाखवतो आणि लोक विचार न करता त्याच्यावर विश्वास ठेवतात. एक क्षण थांबून विचार करा, जर तोच तुमचं भविष्य बदलू शकतो तर स्वतःच का बदलत नाही? आपल्या इतिहासातील महान व्यक्तींनी धर्माचा खरा अर्थ स्पष्ट केलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांनी धर्म म्हणजे प्रजेचं रक्षण, न्याय आणि स्त्रीचा सन्मान असा सांगितलाय. त्यांच्या दृष्टीने धर्म हा तलवारीत नव्हता तर न्यायात होता. आपल्या भारतीय संस्कृतीत धर्म हा केवळ पूजा अर्चा नसून तो जीवन जगण्याची योग्य पद्धती आहे. हे आपल्या संत आणि ऋषींनी स्पष्ट सांगितलं आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की पांडुरंगाच्या नावातच खरा धर्म आहे, पण तो मनापासून असायला हवा. त्यांनी ढोंग, दिखावा आणि खोट्या भक्तीवर जोरदार प्रहार केलाय. संत ज्ञानेश्वर यांनी देखील ज्ञानेश्वरीमधून सांगितलं, धर्म म्हणजे ज्ञान, आत्मशोध आणि सर्वांमध्ये देव पाहणे. त्यांच्या मते जो सर्वांशी प्रेमाने वागतो तो खरा धार्मिक आहे. पुढे संत कबीर देखील म्हणतात की माळा फिरवून तोंडाने नाव घेऊन धर्म होत नाही, मन शुद्ध असलं पाहिजे. त्यांनी अंधश्रद्धा आणि बाह्य अवडंबनावर कठोर टीका केली आहे. ऋषींनी देखील धर्माबद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ऋषी व्यास यांनी देखील सांगितलं की धर्म म्हणजे सत्य आणि कर्तव्याचं पालन आहे. महाभारतात त्यांनी स्पष्ट केलं आहे की धर्म हा परिस्थितीनुसार योग्य ते करण्याचं नाव आहे. महर्षी वाल्मिकीने देखील रामायणामधून स्पष्ट केलं आहे की धर्म म्हणजे मर्यादा, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा आहे. पुढे पतंजलीने देखील सांगितलं आहे की धर्म म्हणजे मन, शरीर आणि विचार यांचं संतुलन. योगाच्या माध्यमातून त्यांनी अंतर्मन शुद्ध करण्याचा मार्ग दाखवलाय. आज आपण कुठे जात आहोत, कुठे चुकत आहोत हेच कळत नाहीये. संत ऋषींनी धर्म साधा आणि स्पष्ट सत्याचा मार्ग म्हणून सांगितलाय, पण आज धर्माच्या नावाखाली भीती निर्माण केलाय. अंधश्रद्धा पसरली जात आहे आणि लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला जात आहे. धर्माचा उपयोग हा माणूस घडवण्यासाठी व्हायला पाहिजे, पण आज माणसाला फसवण्यासाठी होत आहे. खरा धर्म कधीही भीती शिकवत नाही, तो विचार करायला शिकवतो, सत्याचा मार्ग शिकवतो, योग्य विचार करायला प्रवृत्त करतो
आणि इतरांबद्दल करुणा आणि मानवता जपायला शिकवतो. आज गरज आहे ती आंधळ्या श्रद्धेपुढे वाकण्याची नाही, तर जागृतीची आहे. भविष्य बदलायचंच असेल तर कुणाच्या पायावर पडण्याची गरज नाही. स्वतःवर विश्वास ठेवायला हवा, स्वतः विचार करायला हवा, कारण खरा धर्म तुमच्यातच आहे हे समजायला हवं. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की लाईक करा आणि असेच विचार बघण्यासाठी ऐकण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जागे व्हा, सावध व्हा, अंधश्रद्धेपासून दूर राहा. धन्यवाद.